नक्कीच शैलेश स्ट्राईक रोडवरती पाहायला मिळेल आणि अनिल नॉन स्ट्राईकला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्क असतील मिस्टर युवराज. त्यांनी विक्रम गाजवला होता. 6 चेंडू 6 षटकार मारले होते. तोच गोलंदाज पाहायला मिळेल मिस्टर युवराज. पाहूया इंडियन संघामध्ये नक्कीच एक युवराज सिंग आणि आता या संघामध्ये एक युवराज गोलंदाज पाहायला मिळेल. बेस गोलंदाज पाहूया. सुरुवात करतोय. अप्रतिम सुरुवात करताना दिसतोय. नक्कीच डॉट मध्ये चेंडू असेल हा. सुरेख अप्रतिम सुरुवात करताना दिसतोय मिस्टर युवराज मैदानाच्या आतमध्ये. निर्धाव चेंडू असेल हा. अप्रतिम अप्रतिम गोलंदाजी अप्रतिम गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर चेंडू काही समजत नाही फलंदाजाला. नक्कीच सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय मिस्टर युवराज मैदानाच्या आतमध्ये. सुरेख फटका. बॅट टप चेंडू चेंडू निघून गेला. सावधान खणखणीत षटकार. कम ऑन डी जे. थँक्यू डीजे. नक्कीच आपण अप्रतिम षटकार पाहायला मिळाला. सुरेख 2 चेंडू डॉट केले. नक्कीच तिसऱ्या चेंडू षटकार मारलेला आहे. पॉवर प्ले मधील अजून 9 चेंडू शिल्लक असतील. लक्ष द्यायच्या दोन्ही संघाने. शॉर्ट चेंडू पुरेपूर फायदा. 1 बाउन्स फील्ड केला जाईल का? चेंडू निघून जाईल चौकारासाठी. 4 नक्कीच धावसंख्या 4 ने भरून धावसंख्या धावून पोहोचेल 10 या अंकावरती. नक्कीच धावसंख्या धावून पोहोचते ती 10 या अंकावरती. 2 चेंडू मात्र डॉट केले. एक षटकार पुन्हा एक चौकार. अप्रतिम खेळी. बॅकअप करा. पुन्हा मोठा प्रहार. बॅटीचा एवढा संपर्क झालेला नाही. नक्कीच मिडल दिशेने फील्ड केला जाईल. थ्रो केला जाईल. एक धाव परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने भरून धावसंख्या 11 ऑन बोर्ड. शेवटचा चेंडू असेल हा पहिल्या षटकातील. धावसंख्या झाली फक्त 11 ऑन बोर्ड. आपण पाहू शकतो आयोजक उपस्थित आहेत मंचावरती. मिस्टर अनिल गोपाळ रावते सर, पंचायत समिती सदस्य. हलक्या हाताने दिशा दिली. चेंडूला फील्ड केला जाईल. नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक षटकात समुद्र धावसंख्या पोहोचायला 12 ऑन बोर्ड. कम ऑन डी जे. थँक्यू थँक्यू डीजे. नक्कीच लहान पोरांना विनंती असेल प्लीज समोरून बाजूला व्हायचं आहे. लहान पोरं जे बसलेले असतील इकडे समोर प्लीज थोडं बाजूला व्हायचं आहे. तिकडे थोडं बाजूला तर प्लीज. खेळाडूंना बसून द्यायचं प्लीज. थोडंसं बाजूला बसायचं आहे. दुसरे मार्गदर्शक दुसरे गोलंदाज असतील जयेश. पाहूया पॉवर प्ले मध्ये गोलंदाजी करतील मिस्टर जयेश. पाहूया शॉर्ट चेंडू सुरुवात करतोय. चांगले क्षेत्ररक्षण. पॉवर प्ले मध्ये फील्ड केला जाईल. अप्रतिम क्षेत्ररक्षण. या खेळाडूसाठी एक सॉन्ग झालं पाहिजे. कम ऑन डी जे.
नक्कीच एकदा दुसरा कॉल केलेला आहे. नक्कीच थ्रो केला जाईल, फील्ड केला जाईल. नक्कीच पंच दर्शवतील 2 ना. नक्कीच धावसंख्या 2 भरवली. धावसंख्या 2 पोहोचेल 14 अंकावरती. बॅटअप चेंडू फॉलो थ्रू मारला. चेंडू फील्ड केला जाईल कव्हर मध्ये. नक्कीच खराब क्षेत्ररक्षण. कुठेतरी अतिरिक्त धाव मिळेल. 2 धाव नक्कीच समाधान मानावं लागेल. धावसंख्या 2 भरवेल. धावसंख्या 2 पोहोचेल 15 ऑन बोर्ड. नक्कीच एक सुरेख ऑर्गनायझेशन पाहायला मिळते. आमदार चषक 2024 मान्य श्री अनिल गोपाळ रावते सर यांच्या माध्यमातून मोठा प्रहार. चांगले अप्रतिम क्षेत्ररक्षण. कॅच मिस केला पण नक्कीच 4 धावा त्यांनी रोखवल्या. नक्कीच अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळाले. नक्कीच धावसंख्या 16 ऑर्गनायझेशन पाहायला मिळाले. मिस्टर स्वप्नील रावते सुरेख आयोजन पाहायला मिळाले. स्वप्नील रावते यांच्या माध्यमातून नक्कीच सर तुमचं अभिनंदन आहे इकडे. सुरेख फटका मारण्याच्या दिशेने चेंडू निघून जाईल. 6 धावासाठी. नक्कीच 18 धावावरती खेळतो शैलेश. अप्रतिम फलंदाजी करतो. संघाचा विचार केला तर संघाची धावसंख्या फक्त झालेली आहे ती 22 ऑन बोर्ड. 18 धावा पूर्ण केलेल्या आहेत ते शैलेश यांनी. अप्रतिम खेळी करताना दिसतोय शैलेश मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा मोठा प्रकार करायचा प्रयत्न. फील्ड केला जाईल. डॉट मध्ये चेंडू देईल. 2 षटकात समाप्ती. धावसंख्या झाली ती 22 ऑन बोर्ड. कम ऑन डीजे. कड़ाकड़ी की मजा बड़ी ले लो भैया अनारकली. DJ जागृत. थँक्यू डीजे. नक्कीच तिसरे षटक मार्गस्थ असेल. गोलंदाजी मार्फत असेल. परत पुन्हा युवराज पाहायला मिळेल. नक्कीच पॉवर प्लेच्या टच वरून गोलंदाजी करताना दिसतोय युवराज. मध्ये आतमध्ये पाहायला मिळेल. सुरेख सुरुवात करतो युवराज. नक्कीच युवराजचा चेंडू जर टप्पा पडला तर फलंदाजाला काही समजत नाही. नक्कीच अप्रतिम गोलंदाजी युवराज मार्फत आहे. नक्कीच पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झालेली फक्त 22 ऑन बोर्ड. 22 ऑन बोर्ड. स्ट्राईकला असतील ते मिस्टर शैलेश पाहायला मिळेल. फुलटॉस चेंडू पुरेपूर फायदा मिळेल का. क्षेत्ररक्षण खाली झेल टिपला जाईल. नक्कीच अप्रतिम झेल. सुशील. नक्कीच सुशील अप्रतिम झेल घेताना दिसतोय. नक्कीच विकेटचा पतन असेल. पहिला झटका असेल. बॅक टू डकआउट. मिस्टर शैलेश मैदानाच्या बाहेर. कम ऑन डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील मिस्टर प्रमोद सॉरी
नक्कीच पहिल्या विकेटचा झटका पाहायला मिळाला. शैलेश मैदानाच्या बाहेर. सुरेख बॅटीचा संपर्क फक्त केलेला आहे. दिशा दिले चेंडूला. चेंडू निघून फील्ड केला जाईल. फायनलच्या दिशेने नक्कीच एक धाव नक्कीच परिपूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने भर होईल. धावसंख्या धावून पोहोचेल 23 या अंकावरती. सुरेख चांगली क्षेत्ररक्षण अप्रतिम. जेल टिपला गेला. विकेटचं पतन असेल इकडे. नक्कीच त्याच्या हाताला दुखापत झालेले मोठा खेळाडू आहे तो. सागर नक्कीच मोठा खेळाडू आहे. सागर तुझं अभिनंदन असेल मित्रा. एवढी मोठी दुखापत झाला तू संघासाठी उपस्थित राहिला मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच तुझं अभिनंदन असेल सागर. तिसरे षटक मार्गस्थ धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या 23 ऑन बोर्ड. 4 चेंडू मात्र टाकून 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मिस्टर निलेश जर्सी नंबर 33. सुरेख फटका. हवे चेंडू आहे. चेंडू निघेल. आमदार चषक 2024 षटकार पाहायला मिळतो. नक्कीच अप्रतिम खणखणीत सुरुवात करताना दिसतोय मिस्टर निलेश. त्यांचा स्ट्राईक रेट मला वाटते 6.7 मध्ये असेल. नक्कीच सुरेख सुरुवात करताना दिसतोय निलेश मध्ये आतमध्ये. हलक्या नक्की डिफेन्स केले. चेंडू यस्नो यस्नो. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 29 ऑन बोर्ड. गोले मारबाज मिस्टर जॉन टी. मिस्टर जॉन टी गोले मारबाज असतील नक्कीच. सुरेख फटका हवे चेंडू आहे. फॉलोच्या बाहेर आहे. नक्कीच 1 बाउन्स फील्ड केला जाईल. थ्रो केला जाईल. एक धावावर समाधान मानावं लागेल. धावसे 1 ने भरेल. धावसे धावून पोहोचेल 30 ऑन बोर्ड. सागर नक्कीच एवढी मोठी दुखापत झाली पण सागर मध्ये आतमध्ये उपस्थित. नक्कीच सागर शुभेच्छा असेल तुम्हाला. मोठा फटका फील्ड. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळाला लाला यांच्याकडून. धावसंख्या 2 ने भर. धावसंख्या 32 ऑन बोर्ड. मोठा फटका मारायचा प्रयत्न होता नक्कीच. कुठेतरी यशरक्षक चुकी करतो. थ्रो केला जाईल. तोपर्यंत एक धाव परिपूर्ण केली जाईल. एक धाव चोरण्यात यश मिळेल नक्कीच. एक धाव. धावसंख्या 1 ने भरेल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 33 ऑन बोर्ड.
बॅट टप चेंडू कव्हरच्या वरतून मारण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक खाली आहे, पाहूया. एक धाव नक्कीच पुरी करून गेली जाईल. धावसंख्या 1 वर धावसंख्या जाऊन पोहोचेल 34 ऑन बोर्ड. पुन्हा शॉर्ट चेंडू असेल, हा फील्ड केला जाईल फलतरूप नक्कीच. निर्धाव चेंडू असेल, हा शेवटचा चेंडू असेल, हा चौथ्या षटकातील. सुरेख फटका, हवे चेंडू आहे, क्षेत्ररक्षक खाली, जेल टिपला जाईल का? जर्सी नंबर 07 युवराज मात्र जेल सोडणार आहे. नक्कीच विकेटचं पतन असेल. बॅक टू डॉकआउट असतील मिस्टर प्रमोद मैदानाच्या बाहेर. कम ऑन डी जे निलेश, सॉरी. थँक्यू डीजे. नक्कीच आपण स्कोर कार्डचा जर विचार केला, धावसंख्या झाली ती फक्त 34 ऑन बोर्ड. विकेटचं पतन झालेलं ते फक्त 3. गोलंदाज नाव सांगा प्लीज. सागर. सागर सागर नावाजलेला गोलंदाज आहे. मध्येच्या आतमध्ये हाताला दुखापत झालेली आहे, तरी हा इकडे उपस्थित आहे. नक्कीच ह्याला म्हणतात खेळ, याला म्हणतात क्रिकेट. जीव गेला तरी चालेल, पण आपण क्रिकेट सोडणार नाही. नक्कीच सागर, तुझं कौतुक असेल. फुलटॉस चेंडू सुरुवात करतोय, बॅटीचा संपर्क घेऊन गेलेला चेंडू, विकेटचं पतन असेल. विकेट प्रमोद पुन्हा मैदानाच्या बाहेर. कम ऑन डी जे. नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये जाताना दिसतील मिस्टर सचिन. सचिन पाहूया आपल्या संघासाठी काय करतील. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या झाली फक्त 34 ऑन बोर्ड. 5वे षटक मार्गस्थ आहे. सागर अनुभवी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. डॉट चेंडू चेल, नक्कीच सुरेख गोलंदाजी करताना सागर. नक्कीच एवढी मोठी दुखापत झालेली असताना हाताला, पण नक्कीच सागर मॅच साठी इकडे आलेला आहे. नक्कीच सागर, तुझं कौतुक असेल इकडे. सुरेख फटका, बॅटी संपर्क झालेला, जेल टिपला जाईल. नक्कीच विकेटचं पतन. कम ऑन डी जे. हॅलो नक्कीच आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल मिस्टर विल्यमसनचा छोटा भाऊ मिस्टर विल्सन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. नक्कीच धावसंख्येचा जर विचार केला, धावसंख्या फक्त झालेली आहे ती 34 ऑन बोर्ड. नक्कीच कुठेतरी थांबून ठेवलेला आहे. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतो सागर मैदानाच्या आतमध्ये. सुरेख गोलंदाजी करताना दिसतोय. हाताला एवढी मोठी दुखापत झाल्यानंतरही सागर मैदानाच्या आतमध्ये आहे. हा खेळाडू मोजला जाईल. नक्कीच हा खेळाडूचं नाव घेतलं जाईल. फुलटॉस चेंडू, लेग ड्राइव्ह केलेला चेंडू फील्ड केला जाईल. 1 बाउन्स. नक्कीच एक धावावर समाधान मानावं लागेल. थ्रो केला जाईल.
धावसंख्या एकनी भर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 35 ऑन बोर्ड. नो घोषित केलेल्या पंचाने नक्कीच. धावसंख्या 36 ऑन बोर्ड. पुन्हा फुलटो चेंडू दिशा दिलेली आहे. चेंडू निघून जाईल. 6 धाव. खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. बॅट्समॅन किशोर कडून नक्कीच खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 वर. धावसंख्या जाऊन पोहोचेल 42 ऑन बोर्ड. 42. सुरेख फटका हवेत चेंडू आहे. पाहूया पॉवर प्लेच्या आतमध्ये जेल टिपला जाईल का. मिस फील्ड पाहायला मिळाली. नक्कीच थ्रो केला जाईल. 2 धाव परिपूर्ण करण्याचे यश मिळेल नक्कीच. धावसंख्या दोन्ही वर होईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल 44 ऑन बोर्ड. 5 षटकार समाप्तीनंतर एक चेंडू शिल्लक असेल. कमॉन डीजे. एक बॉल आहे. एक शिल्लक आहे. थँक्यू डीजे. नक्कीच 5व्या षटकातील चेंडू असेल सागर यांचा. नक्कीच पाहायला मिळेल हा मार्गस्थ. शॉर्ट चेंडू टाकतोय. फायनली चेंडू निघून जाईल. 3 बाउन्स. 4 धावा. नक्कीच धावसंख्या 4 ने बरोबर. धावसंख्या धावून पोहोचेल 48 ऑन बोर्ड. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. शेवटचे षटक नक्कीच मार्गस्थ असेल कोण. मिस्टर जॉन्टे पाहायला मिळेल आपल्याला. छोटा पॅकेज बडा धमाका. शेवटचे षटक मार्गस्थ. धावसंख्या विचार केला. धावसंख्या झाली फक्त 48 ऑन बोर्ड. 5 षटक टाकून 6वा षटक मार्गस्थ असेल. बॅट टप चेंडू सुरुवात करतोय. जेल नाही टिपला जाणार. नक्कीच एक धाव समाधान मानावं लागेल. धावस 1 नंबर 49 ऑन बोर्ड. 5 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल. मग संध्याकाळ अजून होईल. गुड डिलिव्हरी जॉन्टी. गुड डिलिव्हरी. चकमा दिलेला नक्कीच फलंदाजाला. अप्रतिम गोलंदाजी करताना दिसतोय मिस्टर जॉन्टी. विकेटचं पतन असेल मला वाटते. बॅक टू डकआउट असतील मिस्टर किशोर मैदानाच्या बाहेर. थँक्यू डीजे. नक्कीच किशोर बाहेर आला आणि परत पुन्हा किशोर मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच स्वप्नील रावते इकडे प्लीज जा. लॉस होईल. सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. ही मॅच झाल्यानंतर लॉस होईल.
स्ट्राईकला असतील मिस्टर किशोर. पाहूया पुन्हा हवेत केला चेंडू पॉवर प्लेच्या आतमध्ये झेल टिपला जाईल. विकेटचं पत्तान किशोर मैदानाच्या बाहेर. कम ऑन डी जे. कॉल पेन विकेट असेल नक्कीच. विकेटचं पतन असेल नाही. 6 षटका संबंधित धावसंख्या दिली ती फक्त 49. 50 रनाचं लक्ष पूर्ण करायच्या समोर संघाने यापुढे सुरेख आवाज आपल्याला पाहायला मिळेल. माझे गुरु मिस्टर दीपक संके सर वेलकम असेल तुमचं. निश्चितच एक महत्त्वाची सूचना आहे का, ही मॅच संपल्यानंतर आपण जिंकलेल्या 3 संघाची चिठ्ठी टाकणार आहोत आणि तदनंतर मग कोणती मॅच कोणाबरोबर असेल हे आमचे ऑर्गनायझर आपल्याला सांगतील. पुन्हा एक महत्त्वाची सूचना आहे का, आपण 3 संघ आकडे बघितले 6 संघ आहेत, तर 3 जिंकलेल्या संघाची चिठ्ठी टाकणार. एकाला डायरेक्ट बाय दिले जाईल काय ते तुम्हाला सांगितलं जाईल. तत्पूर्वी आपण जाऊया मैदानात. आणि DJ आपलं तुम्हाला एक गाणं सांगतोय. एक काळ असा होता, रेखा आणि अमिताभ बच्चन यांनी खूप फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमवलं होतं आणि मिस्टरला नावाचं पिक्चर आलं आणि परदेसी या हे गाणं आज देखील प्रत्येकाच्या लग्नात जाते. तर ऑरिजिनल गाणं ते वाजवा, रिमिक्स नका घेऊ. DJ बघा ते गाणं घ्या. जॉन्टी वेडबोर्ड, खूप वर्षांनी मला जॉन्टी नावाचं वादळ बघायला मिळालं. एक अतिशय उत्कृष्ट क्रिकेटपटू आणि डहाणूचे क्रिकेटपटू म्हटले तर निश्चित मी प्रोफेसर पाहायला म्हटलंय. सागर रिस्क कमी घे, आयुष्य खूप पडलं आहे. आहा, ब्युटिफुल सॉन्ग. धन्यवाद DJ. बॉल इथून घ्या तुम्ही, चॉईस करा. 2 चेंडू तुम्हाला देतो, त्यातला एखादा चॉईस करा. हा अजून एक घ्या. ओ सॉरी, का डहाणूबाची डोकी मजबूत आहेत. चला आता नंतर ह्यानंतर यम्मा यम्माचं गाणं घ्या आपण, शान पिक्चरमधलं. का निश्चित मुरबेकर म्हटलं की तुम्हाला गाण्याचा खजाना बघायला मिळतो. उत्कृष्ट DJ, साऊंड सर्व्हिस, परफेक्ट क्लास, आवाजाचा बेस हे तुम्हाला स्पष्ट बघायला मिळतात. मैदानाच्या आतमध्ये 2 फलंदाज तुम्हाला बघायला मिळतात. एका साईडला विचार केलाय तर चंदन आणि जॉन्टी नावाचे वादळ तुम्हाला बघायला मिळतात. जॉन्टी म्हटलं की असंख्य रेकॉर्ड, जॉन्टी म्हटलं की क्रिकेट, जॉन्टी म्हटलं की श्वास. आणि ज्या जॉन्टीने असंख्य मैदानं गाजून डहाणू गावाची ओळख त्याने पटवून दिले हे माझ्या एसटी समाजाचे बांधव तुम्हाला बघायला मिळत आहेत. जिमी टॉमी यूट्यूब ऑन है, छोटे बच्चों को ऐसा मत काम कीजिए. हाँ, थोड़े से उनको हटाइए, बाजू में उनको हटाइए. आपकी पगड़ी निकल सकती है ना, ऐसी तो आपकी फट गई है.
और इनकी निकल पड़ी है। चला मैदानाच्या आतमध्ये आपण जाणार आहोत, जिथे 50 धावा एकंदरीत डहाणू संघाला करायच्या आहेत। आपण खऱ्या अर्थाने विचार केला ते कॅरी पॅकर आणि प्रोफेशनल खेळाडू म्हणून बघत असलेल्या डहाणूकडे तुम्हाला 3 ते 4 खेळाडू खऱ्या अर्थाने व्यावसायिक क्रिकेटपटू आपण ज्यांना बघतात, मग ते बोर्डी जाई गुजरातचा दरबार करतात, नंतर असं इथे जर मोठ्या मोठ्या मॅचमध्ये बोईसरा लाखाच्या मॅच असतात तिथे देखील खेळण्यासाठी त्यांना बघत असतात। खूप सुंदर पद्धतीचं आयोजन इथे आपण बघत आहात। खरोखरच आमदार चषक आयोजित आपण बहुजन विकास आमदार इथे बघत आहात। आता बाकी आजचा हा शेवटचा सामना, यानंतर बाकी 3 संघ तुम्हाला बघायला मिळतील आणि गोलंदाज आहे तो शैलेश। इथे बाकी ऑफस्टॉपच्या खूपच बाहेर चेंडू जातो, वाईट धावा घोषित केला, अवांतर धावांची आपलं खातं उघडलं गेलं। आजच्या दिवसातला सर्वात लोई स्कोरिंगची मॅच ही तुम्हाला बघायला मिळते। आता आपण प्रत्येक स्कोर 60-59 असं पाहिलं, 50 धावा विजयासाठी करायचे। पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू इथे बॅकफुटला गेलाय, सरळ हातामध्ये दिलाय बघा, बॅकफुटला गेलाय, रोटेट करता आला नाहीये, तुम्हाला गली होती, पॉईंट होतं, कव्हरच्या मधील फटका, पण इथे सरळ तुम्ही जास्त वेगाने फटका खेळला आणि सरळ जातो, तर पहिला गडी तंबूत पडतो आणि बाद होतोय तो जॉन्टी। धन्यवाद डीजे। पण अंपायर पहिला चेंडू वाईड होता ना, पहिला ओके यस, आणि हा डॉट राईट। तर जॉन्टी नावाचं वादळी आता बाकी युवराज नावाचा एक मोठा जाणता खेळ तुम्हाला बघायला मिळतो। कधी कधी लो स्कोरिंग मॅच देखील हाय होते, पण डहाणू संघाकडे 6 फलंदाज आहेत। 3 इनिंग जॉन्टीचं होतं, सकाळी देखील जॉन्टीचा तिथे विषय मांडला गेला की अफलातून फलंदाज अफलातून बॅट्समन बघायला मिळतो, पण कधी कधी काळ वेळ नसतो आणि एक सोपा चेंडू इथे बाकी चांगला कॅरी केला। कव्हरच्या खेळाडूचं मी कौतुक करेल, ज्या पद्धतीने शेवटच्या चेंडूवर नजर ठेवली। आता पुन्हा गोलंदाजी हाताळतो आणि आता नवीन फलंदाज गेला तो युवराज, हा देखील अष्टपैलू खेळाडू म्हणून डहाणू गावाचा हा खेळाडू। वंश 11 डहाणू असा संघ तुम्हाला इकडे बघायला मिळतोय। 50 धावाचं आव्हान दिलंय, 50 धावा तुम्हाला विजयासाठी करायचे आहेत आणि हा सामना जिंकला की दोन्ही संघ आणि तिसरा विजय संघ इथे व्यासपीठावरती येतील आणि त्यांच्या समोर इथे बाकी टॉस टाकले जातील। एका साईडला DCC आणि एका साईडला कोणता पाडा, एका साईडला चौकी पाडा आणि एका साईडची विजय। ओहो, चुकीचं कॉल, थ्रो खराब झालं इथे, थ्रो खराब झालाय, अन्यथा मोठा पुन्हा आघात झाला असता। दुसरा गडी तंबूत पडता, थ्रो राईट असता, कारण थ्रो हाईट फॅक्टरच्या वरती गेला, जर तो फक्त स्टंपवर असता तर मोठा गडी तंबूत गेला असता। एक धाव फरकावरला वाईटच्या रूपात अतिशय सुंदर गोलंदाजी करताना तुम्हाला गोलंदाज पाहायला मिळतो, म्हणजे युवराज शैलेश, बॅट्समन आहे तो युवराज शैलेश। पुन्हा डावखुरा गोलंदाजी, एक बाकी लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। आपण एकंदरीत 2 खेळाडू सर्कलच्या बाहेर पाहिले तर एक तुम्हाला मिड ऑनला बघायला मिळतोय आणि एक तुम्हाला लॉंग ऑफला बघायला मिळतोय। ओ इथे बाकी चांगला रोटेट केला चेंडू, एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला जातो, 1 धाव 2 धाव चेंडूच्या पाठीमागे खेळतो, चेंडू जातो पलीकडे, 4 धावा, खांडकाळी चौकार। एक उपयुक्त पद्धतीने कशा पद्धतीने आपण पॉवर प्ले मध्ये फटका खेळायचं याचं वित्तमय उदाहरण दाखवलं डीजे। सर फलकाव धावसंख्या खेळला 5 बघितलं आपण, निश्चितच युवराजच्या बॅटिंग चौकार पाहिलाय। पुन्हा षटकाला पुढचा चेंडू, ओहो इथे बाकी एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला सरळ चेंडू खेळत इथे पाहायला मिळतो, चेंडू सेमी पलाकडे जातोय, षटकार की चौकार, काय आहे सांगा, चौकार आहे। आमच्या तिकडे खेळाडू बघायला मिळतात, एक अप्रतिम शॉट तुम्हाला बघायला मिळालं। डावखेऱ्या फलंदाजी गोलंदाजी आपण पाहिली, राऊंड विकेट गोलंदाजी करतो, इथे बाकी चेंडू सरळ ऑफस्टोनच्या बाहेर होता, थोडासा बाहेर जाणं फटकाला एक एक्सक्लूड केलं गेलं आणि चांगला ऑफ ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला आपण पाहिलं आणि एकंदरीत जो विचार केला तो फलकाव धावसंख्या लागलाय 9, विजयासाठी धावा करायच्या तर 50। जॉन्टी आपण पुढच्या वर्षी डहाणू प्रीमियर लीग करतो, आत्ताच माझा संदेश धाडण्याशी विषय झाला आहे, पुढच्या वर्षी आपण डहाणू प्रीमियर लीग करतो, इलेक्शन आपण बाकी राहिलं आहे, पुढच्या वर्षी आपण डहाणू प्रीमियर लीग करणार आहोत। संदेश धाडणे परसी यांच्याशी माझं बोलणं झालं आहे, कारण माझं प्रॉपर गाव चिंचणी आहे, मी जरी इथे राहिलो मला डहाणू तालुक्याचं हित जास्त लागतंय, आपण ते करणार आहोत। आपण सर्व सागर आपण सर्व एकत्र येऊ आणि ते बघूया। टॉमी जॉमी जरा बाजूला आपण मॅच बघून द्या त्यांना। इथे बघा बॅटने हलका रोटेट केला, डायरेक्ट हिट पाहायला मिळतोय का, 1 धाव बघायला मिळते, पण तो चांगलं बॅकिंग केलं जाते। धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या होते ती 11 धावा या फलकावर लागल्या जात आहेत।
अतिशय सुरेख गोलंदाजी आपण पाहिली, चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं डहाणू संघाकडनं. सकाळच्या स्वतः DCC, दुसऱ्या संघात काशीपाडा आणि आता यातील विजेता संघ असे 3 संघ तुम्हाला पाहायला मिळतील. नो बॉल नो डाऊट. इथे चांगली पंचगिरी आपण इथे पाहत आहात. अंपायर फ्री हिट डिक्लेअर करा. यस, बघूया फ्री हिटचा फायदा. ओहो, खडे खडे खेळले, फक्त प्लॅटफॉर्म नंबरवर फिरले आणि गाडी न पकडता घरी आले, अशा पद्धतीचं काम केलं. फ्री हिट म्हटलं की चेंडू तुमच्या बॅटीवर यायलाच पाहिजे, कारण हा तुम्हाला मोका असतो. इथे फक्त तुम्ही धावबाद होऊ शकतात. एखादी आपण तरुणी पाहिली की कसं प्रेमात पडतो, मग तिचा पत्ता कसं शोधून काढतो ना, तशा पद्धतीने फ्री हिटचा चेंडू हा बॅट्समॅनला लागायलाच पाहिजे जर तुम्ही परिपक्व क्रिकेटर असाल तर, कारण हा तुम्हाला असला एक बंपर ड्रॉ लकी चॅम्प तुम्हाला बघायला मिळते. इथे बाकी चांगला कमबॅक केला. इथे मी गोलंदाजाचं कौतुक केलं की फ्री हिटचा चेंडू निर्धाव टाकला तर पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर 12 धावा या फलकावर लागल्यात. आता बाकी बघूया कोण गोलंदाज येतो. 49 धावा ह्या विजयासाठी करायच्या आहेत. आपण सामना बघत आहे का चिंचारे, आपण बघितलं नागझरीच्या पुढे गेलात किंवा डाव्या साईडला किराडच्या पुढे गेला की तुम्हाला चिंचारे गाव बघायला मिळते. आणि चिंचारे गावाचा शोध मी कसा लावला सांगतो. माझ्या मुलीला मी सकाळी ओसवालला कॉलेजसाठी सोडायला जायचो आणि जेव्हा चिंचारे बस मला क्रॉस व्हायची, मग अनेकांना विचारलं, मग त्यांनी सांगितलं की चिंचारे गाव हे तुम्हाला किराडच्या पुढे गाव बघायला मिळते. अनिकेत नावाचा गोलंदाज पाहायला मिळतोय. अनिल बॅटची एज घेऊन चेंडू जातोय. इथे बाकी विकेट पडला जातोय. इथे बाकी मोठा झटका बसतोय आणि बाद होतोय तो युवराज. मोठा फटका काय, चेंडू पडल्यानंतर रायझिंग झाला, चेंडू वरती गेला आणि बॅटची एज घेऊन सरळ चेंडू जातोय शॉर्ट फाईन लेगच्या दिशेला. डीजे धन्यवाद डीजे. चला डहाणू संघ अक्रॉस करा. बघा जास्त नियम तुम्हाला माहिती आहेत, तुम्ही चांगलं क्रिकेट खेळतात, वर स्पोर्ट्सफुल स्पीड तुम्ही नेहमी दाखवतात आणि मी जेव्हा जेव्हा समालोचना असतात तुमच्याकडनं चांगलं सहकार्य मिळालं आहे. आता बाकी नवीन बॅट्समन जातोय तो सुशील. बघा सुशीलवर असंख्य लोक प्रेम करतात. 12 धावा झाल्यात, 2 गडी तंबूत परतलेत. इथे बाकी विजयासाठी तुम्हाला 59 धावा करायच्या आहेत. खूप चांगल्या पद्धतीचे चिंचारी संघर्ष करताना मैदानाच्या आतमध्ये आपण बघत आहात. पॉवर प्लेचं दुसरं षटक आहेत आणि एकंदरीत जर विचार केला तर 12 धावा या फलकावर लागल्यात. विजयासाठी वंश 11 डहाणू संघाला धावा करायच्या आहेत त्या 50. पुन्हा गोलंदाजी करताना अनिल नावाचा हा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. आता बाकी गेला सुशील नावाचा ब्रँड फलंदाज. सुशील म्हटला की चांगली बॅटिंग करण्याची क्षमता त्याच्याकडे आहे. प्रॅक्टिस म्हणो मॅचेस म्हणो सातत्यपूर्ण कॉन्सन्ट्रेशन एकाग्रता दाखवून हा बाकी खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळतोय. बॅकफुटला गेलाय, चेंडूला कट केलाय, चेंडू सरळ जातोय. खेळायचं तर कवो हो. इथे बाकी थोडीशी प्लंबिंग होतं आणि चेंडू जातो सीमा पलीकडे. 4 धावा. इथे बाकी गचाळ क्षेत्ररक्षण तुम्हाला बघायला मिळते. नवीन फलंदाजीने मारलं, सुशीलने मारलाय. विजय 2 संघ या DCC आणि सकाळचा एक विजेता संघ जो आपण पाहिला होता तो चौकीपाडा. चला लॉससाठी यायचं आहे आणि यातला विनर असं आपण टाकणार आहोत. तुमचा 12वा आणि यातला खेळाडू असेल. आपण वेळ न दडवता चला आलेत का चौकीपाडा? आलेत ना. इथे बाकी शॉट खेळाय. ओ इथे बाकी जातो चेंडू सीमा पलीकडे. 4 धावा. त्यांच्या पायाला चेंडू लागला, चेंडू झाडाला भिंतीला लागून आलाय. धावसंख्या 4 ने वाढून होते ती 20 धावा. यातला विनर असा लिहा, एक विनर नंतर DCC आणि तुमचा चौकीपाडा असे 3 लिहा. विनर मध्ये यातला विनर होईल तो. आणि हा लाल भाग मध्ये घ्या. हा ओके. इथे बाकी चेंडू खेळलाय, पुन्हा पाहायला मिळतो. इथे बाकी षटकार अफलातून बॅटिंग. मी म्हटलं की हा खेळाडूकडे टार्म्स आहे, चांगलं कॉन्सन्ट्रेशन आहे, चांगली बॅटिंग करण्याची कुवत या फलंदाजाकडे बघायला मिळते. सुशील नावाचा 3 चेंडू 16 धावा आपण पाहिलं सुशीलच्या बॅटेतून. 14 धावा. बघा एक क्षेत्ररक्षण खराब झालं, सिंगल गेली असते, स्ट्राईक रूटेड झालं नसतं आणि स्ट्राईक रूट झालं नसतं तर हे चित्र बघायला मिळतं. म्हणजे एका चेंडूच्या चुकीमुळे तुम्हाला कसं किती आपला गोलंदाजी पुस्तकाकडे पाहायला मिळते. चौकीपाडा आलेत का? ओके या पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू.
इथे फुलटा चेंडू हलक्या बळाने खेळला जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला. इथे बाकी लॉंग ऑफचा खेळाडू क्षेत्ररक्षण करेल, थ्रो करेपर्यंत एक धाव फलकावर लागली जाते आणि एका धावाचा विचार करता असता जर सरकार धावसंख्या लागली 57 तर पॉवर प्लेचे 2 षटक चेंडू बाकी आहे. 1 टू गो एक चेंडू बाकी आहे. 27 धावा फलकावर लागला. पॉवर प्लेचा शेवटचा चेंडू बघायला मिळतो. निश्चित 2 गडी जरी बाद झाले ते धावा बाकी मजबूत केल्या. 27 धावा 1 शिरोन डाणू संघाने लावल्यात. पुन्हा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ इथे बाकी बॅटची एज घेऊन थोडासा खाली जातोय. बघूया इथे बाकी षटक संपलेत. तर 2 षटकं पॉवर प्लेची संपले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर सागर या ना इकडे आपण चिठ्ठी टाकतोय. एक यातला तुमच्यातला विनर आणि एक म्हणजे जी एक चिठ्ठी राहील तो बाय. 2 उचलायला लावा. एक चिठ्ठी राहील त्याला बाय द्या. यस जॉन्टी आहे. 3 चिठ्ठ्या आपण इकडे ठेवतोय. 2 चिठ्ठ्या उचलल्या आणि जी राहील ती बाय. हा कसं ठरवा तुम्ही. एक उचलची ती डायरेक्ट बाय जाईल. चला इकडे बघायला मिळते लॉस टाकल्याच्या 3 संघामध्ये. एका साईडला चौकीपाडा, एका साईडला DCC म्हणजे दांडीपाडा क्रिकेट आणि एका साईडला यातील विनर. आणि कोणत्या एखाद्या लहान मुलांना सांगा तिकडच्या उचलायला आणि कोणाला बाय मिळते ते पाहूया. किस्मत की घड़ी किसको चले जाएगी. डायरेक्ट फाइनल में जाने का यह असर है. ह्याला म्हटलं जाते नशिबाची साथ. इथे बाकी चेंडू टटवलाय. अफलातून शॉट बघायला मिळतोय सुशीलच्या बॅटीतून. परफेक्ट टायमर ऑफ द बॉल. अफलातून शॉट. थोडासा ओव्हरपिच चेंडू. दांडीपाडा संघ डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचलाय. DCC डायरेक्ट फायनल मध्ये पोहोचला दांडीपाडा संघ. म्हणजे ह्यातील विनर आणि चौकीपाडा असा सामना होईल. बघा ह्यातील विनर संघाला लगेच खेळावं लागणार आहे. फक्त 5 मिनिटाची आपण रेस्ट देईल. इथे बाकी चेंडू जातो थर्ड मॅचच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे 2 खेळाडू जातात आणि इथे बघता बघता चेंडू जातोय तो सीमा पलीकडे. 4 धावा दांडीपाड्यातले प्रेक्षक बघायला मिळतात. कामावरून जो येतो ना तो इथेच थांबतो, घरी जात नाहीये. घरी फोन करून सांगतात थोडे मी कंपनी में रुका हूँ. म्हणजे कंपनी कोणती तर आमच्या क्रिकेटची मॅच असं एकंदरीत पाहायला मिळते. फलकावर धावसंख्या लागल्या जातात त्या 37. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओहो परफेक्ट पॅरल स्वीप बघायला मिळतोय. काय क्लास स्वीप शॉट बघायला मिळतो. फाईन लेगच्या रिझनला पुन्हा जातो चेंडू फलीकडे. 4 धावा. काय सुशीलची बॅटिंग बघायला मिळते. 4थ्या नंबरचा परिपक्व फलंदाज म्हणून तुम्हाला वंश 11 डहाणू संघाकडनं बघायला मिळतोय. 7 चेंडू 29 नावावर खेळ. डीजे बिल्कुल चस्का और मस्का लगा के बल्लेबाजी कर रहे. पुन्हा एकदा इथे रीड केलाय. चेंडूला सोडून दिलं. वाईडच्या रूपात धावसंख्या 1 वाटते. आपण बघत आहात अनुष्का 11 डहाणू संघाची धावसंख्या झाली ती 42. विजयासाठी करायच्या 50 म्हणजे 8 धावाची आवश्यकता. यातील विजेता संघ आणि आता बाकी काशीपाडा असा मॅच बघायला मिळणार आहे. पुन्हा शेखर आपल्या षटकाला पुढचा चेंडू हाताळताना मोठा शॉट खेळलाय. इथे बाकी टायमिंग चुकलाय. चेंडू हवेमध्ये आहे. गोलंदाज स्वतः कॉटन बॉलसाठी जातोय आणि अप्रतिम झेल घेतला जात आहे. कौतुक करायला पाहिजे गोलंदाजाचं. इथे बाकी आऊट जरी झाला तरी किती चेंडू किती धावा काढल्यात. 8 चेंडू आणि 29 धावाची आक्रमक बारी घेऊन मैदानात परत येतो. जोरदार टाळ्याने इथे बाकी करायचं स्वागत आहे म्हणजे सुशील नावाच्या ब्रँड फलंदाजाचं. अफलातून बॅटिंग बघायला मिळाली. मोक्याच्या क्षणी चौका मारला. नंतर पुन्हा चौकार षटकार सिंगल षटकार चौकार चौकार आणि पुन्हा फिनिश करण्यासाठी गेला आणि इथे बाकी कॉटन बॉल झालाय. पण 8 चेंडूमध्ये 29 धावाची बहुमोल कामगिरी करताना सुशील नावाचा हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. चला आमचे छोटे व्हॉलेंटियर आहेत. आपण पाठीमागे या. कोणाच्या वहीवर उभी राहून आपल्याला कंप्लेंट आली नाही पाहिजे. आपण बॉल बाहेरून या. चला छोटे कंपनी आमची DCCचे छोटे मेंबर रस्त्याच्या कडेला झाडाखाली उभे आहेत. त्यांनी बाहेर या. जयेश नावाचा तुम्हाला फलंदाज बघायला मिळतोय. ह्या जयेशला उंचीप्रमाणे उंचावर राहायला आवडते. बिल्डिंगमध्ये ग्राउंड फ्लोअरला काही थांबत नाही. पहिल्यावर तेव्हा दुसऱ्या मजल्यावर राहण्याचं काम हा फलंदाज करायला बघायला मिळतोय. खूप सुंदर आयोजन आपण बघत आहात. बहुजन बघा लग्नाची वरात कशी नाही तशा दांडी संघ फायनलला पोहोचल्यामुळे सगळे चित्र बघायला मिळते. अजून बँजो येईल. बाकीचे महिला मंडळ तुम्हाला बघायला मिळणार आहेत. इथे बाकी चांगल्या पहिले चेंडू खेळून काढला. उत्कृष्ट स्ट्रेट ड्राईव्ह पद्धतीने ड्राईव्ह बघायला मिळतोय आणि इथे आपलं खातं उघडलं ते म्हणजे निश्चितच जयेश नावाच्या संघाने. आणि आपण विचार जर केला तर फलकात धावसंख्या लागली जाते 43. अजून देखील तुम्हाला धावा करायच्या आहेत त्या 7.
या षटकातला शेवटचा चेंडू. इथे बाकी चेंडू टटवला, चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनला, एक धाव बघायला चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातो, चेंडू थोडासा टॉप झाला पडल्यानंतर आणि इथे बाकी बघता चांगला शॉट बघायला आउट लाईनच्या बाहेर. आणि एकंदरीत जर विचार केलात तर 3 षटकाच्या समापनानंतर फलकाव धावसंख्या जगला ती 47 DJ. धन्यवाद DJ. चला काशीगाव संघ आपण या पुढील सामना यातील विजेता डहाणू संघच येणार आहे. चला काशीगाव संघ आपण याचं करण्यात आलं. पुढील सामना आपण नाणेफेक करणार आहोत. ओ मोठा फटका खेळायचा होता, लवकर मॅच फिनिश करायची होती. पटेल पाड्यामध्ये खेळताना चायनीज खातात आणि वडकुंच्या संघामध्ये खेळताना बोई मासे पकडतात. बघा असे क्रिकेटपटू तुम्हाला डहाणू गावातल्या बघायला मिळत आहेत. सागर सुशील कुठे प्रॅक्टिस करतो, कोणत्या मैदानावर? प्रॉपर ग्राउंड आहे तिकडे. ओके, निश्चितच मोठमोठे क्रिकेटपटू तुम्हाला बघायला मिळतील. आपण डहाणूमध्ये गेलात तर अजून देखील मोठमोठे खेळ तुम्हाला पाहायला मिळतील. दिव्य नावाचा एक फलंदाज तुम्हाला, कामेश जरी आता वयाने मोठा झाला पण कामेशने मोठं काम केलं आहे. कोरोना काळामध्ये खूप लोकांचं जीवन त्यांनी वाचवलं आहे. कॉटेजमध्ये काम करतोय. नंतर तलासरीमध्ये गेला तुम्हाला प्रत्येक नावाचा उपलाटचा फलंदाज तुम्हाला एस टीमधला बघायला मिळेल. सलग 3 डॉट खाले, 3 चेंडू सरळ डॉट खाले. मोठ्या फटका खेळाच्या वाण्यामध्ये कधी कधी छोटा घास आपण विसरून जातोय. 3 धावाची आवश्यकता आहे. ओ इथे बघा ऑफ्टनच्या खूपच बाहेर, पंच दोन्ही हात बाहेर करतात, वाईट धावा घोषित करतात. आणि एकंदरीत वाईटचा विचार केला तर फरक धावसंख्या लागला 48. 5 ते 6 अष्टपैलू खेळाडू तुम्हाला डहाणूकडे बघायला मिळतात आणि दांडीपाड्याकडे 8 अष्टपैलू खेळाडू बघायला मिळतात. ओ पुन्हा वाईड, म्हणजे आता जर तुम्हाला बघायला मिळते धावसंख्या फक्त 1 धावेची आवश्यकता विजयासाठी. खरोखर चांगलं कमबॅक केलं, चांगली फलंदाजी तुम्हाला बघायला मिळेल, चांगली गोलंदाजी हाताळली त्या डहाणूच्या प्रत्येक गोलंदाजाने आणि म्हणूनच त्यांना 50 धाव रोखलं गेलं. स्कोर लेवल होतोय. इथे बाकी चेंडू फ्लिक केला जातो डिस्कनेक्टच्या रिझनला. इथे बाकी धावसंख्या 4 ने वाढून अशा पद्धतीने सामना विजयी होतोय. तर डहाणू संघ इथे बघायला मिळतोय आणि काशीपाडा असं आपण इकडे नाणेफेक करणार आहोत. दोन्ही संघाच्या कर्णधार डहाणू संघाच्या कर्णधार इकडे आहेत. काशीपाडा आपण या, कारण DCCला इथे बाय मिळालं. सगळ्यांच्या समोर आपण चिठ्ठ्या टाकल्या. सुशील, चला सुशील यायचं आहे आपला मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी. आणि सुशील आहेत. आपण या साहेब आपल्याकडे आपण मॅच आपण तिथे जाणार आहोत. चला नंतर आपण नाणेफेक. छोटे मंडळी थोड़े से उठे बस, इसके बाद फिर बैठिए आप. आपके लिए तो इतने खिलाड़ी अच्छे अच्छे यहाँ पे डहाणू से आए हैं, पालघर से आए हैं. चला आपण सामनावीर पुरस्कार देण्यासाठी यायचं आहे. सुशीलकडनी खूप चांगली बॅटिंग बघाले. आमचे पंचायत समिती सदस्य रावते साहेबांना विनंती करतो यायचं आहे, कारण तुमचं सर्वात ठिकाणी नाव घेतात. जिल्हा परिषद शिक्षिका तुमचं आवर्जून नाव घेतात. इकडे यायचं आपण. निश्चितच सुशीलला सन्मानित केलं जात आहे आणि हे सर्वस्व सागर जर बघितलं ना तर या साहेबांमुळे बघायला मिळते. जोरदार टाळ्या आला पाहिजे. काय सुशील बॅटिंग केलं, कशा वेळेस प्रॅक्टिस करतो, एवढी नजर कुठून आणली? कोणती मच्छी खातोय? बोई मासे खातो का जास्त? ऑलराऊंडर आहात. कसं वाटतं एखादं तुम्ही आता सेमीफायनलमध्ये पोहोचल्यात, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? खूप आनंद वाटत आहे मला, कारण की सर्वांची मेहनत आहे फार आणि खूप आनंद वाटत आहे. आम्ही काय पोचलो आहे सेमीफायनलला. आणि हा आता तुझा फोटो सेशन झाला तर हा फोटो तो कोणावर क्लिक करणार? मोबाईल आपण खोलतो, मग कुठेतरी स्टेटस ठेवतो, इंस्टाग्राममध्ये पाठवतो, तर हा फोटो तो कोणाला सेंड करणार? हे म्हणजे माझे एक दादा आहे सागर भाऊ छोटावाला, त्यांचा मी खूप मोठा फॅन पण आहे. खूप माझ्याशी चांगला खेळतो, पण मी जॉबमुळे कमी खेळतो. सागर भाऊला मी पाठवायला सांगतो हे फोटो. ओके, निश्चितच. आणि एकंदरीत मला वाटतं की जॉन्टी लवकर बाद झाला, पण ही सायकल नजर आहे का नाही? सायकल मिळावी असं वाटते की नाही? कारण सायकल म्हटलं की प्रत्येकाची जीवाची आत्मा. कारण सायकलने केला तुम्ही एक्सरसाइज करू शकतात, तुम्ही ऑक्सिजन करू शकतात, लहान मुलाची हाईट वाढू शकतात. तर सायकलकडे नजर आहे की नाही? आहे, कारण की जॉन्टी आहे, युवराज आहे. आता मी पण त्या रनमध्ये आलो आहे. तो खूप आनंद म्हणजे खूप प्रयत्न करतो सायकल घ्यायची. टोटल 6 खेळाडू आहेत, त्याच्यामध्ये दांडीपाड्याचे देखील 2 खेळाडू आहेत, म्हणजे रेस बघायला मिळते. वेल टू बेस्ट. आपण हे बघितलं मॅच द मॅच. चला या काशीपाड्याचे कर्णधार आलेत का? सागर इकडे आहेत. आपण इकडे नाणेफेक करणार आहोत. यापुढील सामना हा सेमीफायनलचा 6 षटकाचा असेल. अतिशय सुंदर आयोजन. रसिक मायबाप प्रेक्षक काय हे प्रेक्षक बघायला मिळतात. दांडीपाड्याचं हे मैदान खऱ्या अर्थाने बाजलं हे बघायचं. आणि सागर
या साहेबांविषयी सांगतो. जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांना तुम्ही विचारलं तर त्यांना प्रिन्सिपलचं काम नसते, पंचायत समिती जायची गरज नसते, पण या साहेबांना सांगितलं आहे की प्रत्येक त्याचे काम होतात. तुमच्या मनीषा टीचर माझ्या वहिनी आहेत, त्यांच्याकडून माहिती येते. यस चला, तो सागर कॉल करणार आहे. काट कॉल केला आहे, काट आला आहे. सागर आपण काय घेणार? आम्ही प्रथम क्षेत्ररक्षक घेऊ. काही बदल आहे की तोच संघ पुण्याशी खेळणार? आमच्या तोच संघ आहे, काही बदल नाही. ओके, आपण जर टॉस जिंकलं असतं तर काय घेतलं असतं? क्षेत्ररक्षण. आपण अगोदरचा खेळायला पूर्ण तोच संघ आहे की काही बदल केला आहे? तोच संघ आहे. तुमची बॉलिंग अटॅक खूप सुंदर आहे. ज्या पद्धतीने तुम्ही सकाळी 50 धावा 3 षटकात केलात, पण शेवटच्या षटकात धावा आला नाही, तर ती सुधारणा तुम्ही आता करा. आम्ही का सांगतो तर आम्हाला जेणेकरून एक चांगली मॅच बघायला मिळायला पाहिजे. कारण असं वाटलं होतं की 100 धाव तुम्ही काढतील, कारण तुमची बॅटिंग तेवढी चांगली आहे, कॉलॅप्स झालं, पण गोलंदाजी तुम्ही अप्रतिम करतात. कसं वाटतंय एकंदर तुम्ही सेमीफायनलमध्ये पोहोचलात? खूप आनंद होतो. किती एन्जॉय करतात? तुमचा संघ, तुमच्या गावातले लोक सपोर्ट करतात का? गावामध्ये तुमचे हे यूट्यूबच्या माध्यमातून मॅच बघत आहात का? हो, खूप जण सपोर्ट करतात गावातले लोक आणि यूट्यूब लाईन पण बघत आहेत. ओके, धन्यवाद. तर हे होतं कॅप्टन्स ऑफ बाईट. जाऊया बघूया मैदानाच्या आतमध्ये. आणि तिथे मला पुनश्च समालोचन करताना या गावाचा एक आवाज आपण ऐकतात. पप्पी नावाने प्रत्येकाला आवडलं जात आहे. जर नसेल तर पुनश्च मी येतोय, पण खरं तर सुंदर आयोजन बघायला मिळतोय. आणि कोळीवाड्यात घेऊन चला आणि डीजे गरबे घ्या ना 1-2. कारण दांडीपाडा म्हटलं की धोडी समाज म्हणजे नवदुर्गा, दर नवदुर्गा म्हटलं की गरबा. जरा गरब्याचे 1-2 गीत गाणे असून द्या. हेमंत दोडी आणि महेश दोडी, आपण कुठे असेल तर समालोचक कक्षामध्ये या. हेमंत दोडी आणि महेश दोडी कदाचित आजूबाजूला लपून तुम्ही मटणाचे खडे खात असाल ते सोडा आणि आमच्या समालोचक कक्षामध्ये या. ओ आलेत, मला वाटते बघायला मिळते. काय टी शर्ट चौकी पाडा. यस, आणि आता पुढचा आवाज ऐकतील. 6 षटकाचं समालोचन करतील किंवा 3 षटकाचं करतील. पप्पी निश्चितच खूप लोकांनी भरभरून प्रेम केलं. खऱ्या अर्थानं आवाज बसलाय. कंटिन्यू 7 दिवस समालोचन करत आहे. डे नाईट 2 दिवस केली. आज सकाळी 6 वाजता घरी आलो. मला जर सांगितलं असतं की मॅच 11ला चालू होईल तर निश्चित झोपून आलो. पण निश्चितच कारण बऱ्याच वर्षापासून एस समाज मला बोलवतो, मला जाता येत नाही आहे. म्हणून यावर्षी मी काय केलं, 1 दिवस बेटेगावला दिलं, 2 रात्र आपण समालोचन केलं निलवाडीला, आणि आज खास राखीव दिवस राहून ठेवला हा तुमच्यासाठी. कारण अनेक वर्ष लोक प्रेम करतात आणि जेव्हा जेव्हा तुम्ही दहीहंडीचे अँकरिंग बघायला येतात, गरब्याच्या अँकरिंग बघायला येतात, तेव्हा भरपूर लोक तुमच्यावरती तेवढंच प्रेम आहे. तुम्ही माझे गुरु आहेत, तुम्हाला बघून आम्ही शिकलेले आहेत. नक्कीच तुमचं वेलकम असेल सर, हार्दिक स्वागत असेल तुमचं इकडे. निश्चितच तुम्ही देखील खूप चांगलं समर्थन करतात. फक्त फ्लो फास्ट करू नका. तुम्ही जे फास्ट करतात ना तिथे रिधम कमी करा. मी देखील असं घासून शिकलो, आम्हाला कोणी शिकवलं नाही, पण मला गुरुवारे मोठे भेटलेत, इंटरनॅशनल कमेंटेटर भेटलेत, म्हणजे बालसुब्रमण्यम, ज्याच्याबरोबर मला 3 वर्ष काम. आणि आता सर्वात मोठं म्हणजे मला ओमटॅक्सचा समालोचन करायला मिळते, जिथे तुम्हाला इंटरनॅशनल खेळाडू बघायला मिळतात. बाउंड्री पॉनसर माझ्याकडे कुठं आहे, करसन घावरे यांच्याकडे मार्गदर्शन मिळालं आणि ओमटॅक्सचा समालोचन केल्यामुळे तुम्हाला बाहेरचे खेळाडू बघायला मिळतात, चांगले क्रिकेट बघायला मिळतात. आणि तिथे तुम्ही गेलात की वरचं क्रिकेट बघायला मिळतं. वर जिथपर्यंत तुम्ही जाता मग तुम्हाला कसं थांबायचं, कुठे ब्रेक घ्यायचं, कुठे ठेव आउट करायचं, हे सर्व शिकायला मिळते. असं तुमचं जो लहान वय आहे खूप तुम्ही शिकू शकतात. आणि या दांडीपाड्यातून आम्हाला एक समालोचन म्हणून तुम्ही पाहायला मिळणार आहात. नक्कीच, थँक्यू सर. असेल एक कॉंग्रॅच्युलेशन DCC संघाला बाय भेटले. नक्कीच